आज आपण मस्तपैकी चमचमीत झणझणीत काळ्या चण्याची उसळ, रस्सेदार उसळ, एकदम तरीवाली. तुम्ही बघू शकता याचा रंग, याचं टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे. इतकी झणझणीत लागते. गरमागरम राईससोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत चुरून खायला ना उसळीचा आनंद इतका येतो. हे पाहू शकता, अशी गरमागरम चण्याची उसळ आणि असं गरमागरम राईस घेऊन याचा आनंद घ्या. अप्रतिम जेवण होईल. आणि हे बघा मस्त झाली उसळ. लगेच रेसिपी बघूया. लागणारं साहित्य खूप कमी आहे, सोप्या पद्धतीने ही झणझणीत उसळ तयार होते. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर मस्त झाली आहे, दाखवते तुम्हाला रेसिपी. सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि असं बेत नक्की करा. जर उसळ आजची आवडली तर नक्की ट्राय करून बघा. तर इकडे बघा मी चणे शिजून घेतलेले आहेत छानपैकी. 250 ग्राम म्हणजेच अंदाजे पाव किलो चणे भिजत ठेवले होते. 2-4 तास भिजत ठेवायचे, त्यानंतर असे शिजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता इतके छान नरम सॉफ्ट असे हे चणे शिजून निघले आहेत. जितके छान चणे शिजले जातील ना तितकं छान भाजी होते. आणि हे सगळं चण्याचं जे पाणी आहे ना शिजलेलं, हेच आपल्याला रश्श्याला वापरायचं, वेगळं पाणी वापरायचं नाही. ह्या पाण्यामध्ये खूप छान चव असते. आणि इकडे बघा कांदा, टमाटा आणि थोडी कोथिंबीर, बेसिक मसाले, काहीही तामझाम नाही, वाटण नाही, अगदी सोप्या पद्धतीने. हा फक्त एक वाटण केलेलं आहे लसूण शेंगदाण्याचं. भरपूर असं लसूण टाकून शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि छानपैकी याचा असा जाडसर कूट करायचा. तुम्ही उखळमध्ये किंवा मिक्सरमध्ये सुद्धा हे करू शकता. लसूण आणि शेंगदाणे फक्त एवढा कूट करायचा बस. आणि आता आपण करायला घेऊया छानपैकी उसळ. कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं. 1 चमचा जिरे टाकायचं. जिऱ्याने छान फ्लेवर येतो उसळीमध्ये. उसळीमध्ये ना सगळ्यात फेवरेट उसळ माझी चणे आणि मटकी. अप्रतिम लागते, कशीही बनवा, चव मात्र एकदम भारी येते. आता थोडेसे जिरे तडतडून झाले की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. इकडे आपण शेंगदाण्याचा जो कूट केला त्यामध्ये लसूण वापरला आहे, त्यामुळं लसूण अद्रकची पेस्ट इकडे नाही टाकली, काही हरकत नाही. थोडासा कांदा जिरे परतून झाले की मग आपण याच्यामध्ये टमाटे टाकायचे आहे. 1 टमाटं बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्ही ना कांदा टमाटा असं परतून त्याची पेस्टसुद्धा करू शकता, तीसुद्धा छान होतो रसा. किंवा असं आपलं नॉर्मल. खूप सिंपल, साधी, सोपी अशी उसळ मी तुम्हाला दाखवते आज. तर जरा असं परतून झालं की आपण याच्यामध्ये आपले रोजचे बेसिक मसाले टाकायचे. कारण आपण ही जी उसळ आहे ना कुठलंही वाटण करून करत नाही, अगदी सिंपल पद्धतीने करतो. तर बघा कांदा, टमाटर, जिरेचा छानपैकी रंग चेंज झाला आहे आणि परतले गेलेला आहे मस्तपैकी. तर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर इकडे मी 2-2.5 चमचे, छोट्याले चमचेत 2-2.5 चमचे मी लाल तिखट वापरते. तुम्ही कमी जास्त वापरू शकता. काय मला ना असं झणझणीत ही उसळ आवडती खायला. तर 2 चमचे मी इकडे लाल तिखट टाकले, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर टाकायचे. हे बघा 1 चमचा धना पावडर टाकले आणि चवीनुसार मीठ भाजीला पुरेल असं इकडे ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं. स्लो गॅस करायचा आणि चांगला मसाला परतून घ्यायचा. हे बघा मस्त मसाला असा परतून घ्यायचा अगदी स्लो गॅसवर, नाही तर मसाला चिटकला जाऊ शकतो. आता आपण ह्या स्टेजवर लसूण शेंगदाण्याचा जो कूट केलाय बघा तो याच्यामध्ये टाकून घेऊया. अंदाजे अर्धी वाटी म्हणजे 4 चम्मच हा मसाला टाकायचा. सॉरी, शेंगदाण्याचा कूट टाकायचा. हे पाहू शकता मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलाय. हा शेंगदाण्याचा कूट ना तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये, सुक्या भाजीमध्ये, अशी उसळ वगैरे करत असताना त्यामध्ये वापरायचा. काहीही मसाला वाटायची वेगळी गरज नाही. खूप छान चव येते कारण आपण याच्यामध्ये भरपूर असा लसूण टाकलेला आहे. लसणाची इतकी छान चव येते. शेंगदाण्याचा कूट आहे, एक दाटसरपणा रश्श्याला येतो, छानपैकी टेक्स्चर येतो रश्श्याला. पाहू शकता तुम्ही. हे थोडंसं आपले चणे शिजवलेले जे पाणी आपण रश्श्याला वापरणार आहोत ते जरा 1 चमचा टाकून घ्यायचं. मसाला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे कसं न चिटकता हा मसाला चांगला परतला जाईल. तर पाहू शकता शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळं इतकी छान घट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. नॉर्मल सिंपल पद्धतीने ही ग्रेव्ही पण किती छान वाटते बघा. असं वाटते कुठलं आपण वाटण केलेलं आहे.
चांगला आता बघा किती छान तेल सुटलेलं आहे. एकजीव करून घेऊया. हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं. हे असा मसाला चिटकू नये म्हणून थोडंसं शिजवलेलं पाणी टाकायचं. हे बघा किती छान दाटसर घट्ट अशी ही ग्रेव्ही तयार झाली. तुम्ही सुक्की उसळसुद्धा ही बनवू शकता. अजिबात पाणी टाकू नका, फक्त शिजवलेले चणे टाकून मिक्स करून घ्या. मला रस्सा बनवायचा आहे. भाकर वगैरे चुरून भातासोबत अप्रतिम लागते. नेहमी नेहमी सुक्की भाजी पण खायचं मन नाही होत. तर आता मी हे जे चणे आहेत ना आपले, हे टाकून घेऊया ह्या स्टेजवर. सगळं शिजवलेलं पाणी मी एका साईडला काढले. सुरुवातीला आपण हे चणे टाकून घेऊया, म्हणजे कसं अंदाजा लागत नाही आपल्याला, म्हणजे पाणी कमी जास्त पण होऊ शकतं, त्यामुळे वेगळं काढून ठेवायचं आणि मग लागेल तसं पाणी टाकायचं. आता हे चणे सुरुवातीला पूर्ण मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. एकजीव करून घेतलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, भरपूर असे चणे छानपैकी शिजलेले आहेत, नरम सॉफ्ट. अजिबात याला वेळ लागणार नाही भाजीला, म्हणूनच सुरुवातीला चणे चांगले शिजून घ्या. आता हे जे शिजवलेले पाणी बघा, ते मी रश्श्यासाठी वापरलेलं आहे. अप्रतिम चव येते भाजीला. हे शिजवलेलंच पाणी वापरा, वेगळं पाणी वापरू नका अजिबात. ह्या पाण्याची खूप छान चव बसते उसळीला. आता चवीनुसार आपण इकडे मीठ टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने याला मिक्स करायचं, स्लो गॅस ठेवायचा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. सेम प्रोसेसने तुम्ही प्रत्येक कडधान्याची उसळ अशी बनवू शकता. बघा किती सुंदर रंग आलेला आहे उसळीला, पाहू शकता तुम्ही. आता झाकण ठेवायचं, स्लो गॅस करायचं आणि 1-2 मिनटामध्येच आपली ही उसळ खाण्यासाठी तयार होती. बघा किती छान कट आला आहे, तरी आली आहे मस्त, खूप भारी तयार होती. अशी उकळी खळखळून येऊन द्यायची. स्लो गॅस ठेवायचा आणि चांगली उकळून द्यायची उसळी. जितकी चांगली याला उकळी येऊन देताना तितकी चव उतरत जाते रश्श्यामध्ये, आरोग्याचा उतरत जातो रश्श्याला. म्हणजे शेंगदाणे, लसूण जे पण आपण वापरले त्याची सगळी टेस्ट उतरती रश्श्याला. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही एक बटाटासुद्धा असं टाकू शकता. हे बघा तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता, अजिबात पातळ नाही आहे, जितकं पाहिजे तितकं दाटसर आहे, घट आहे आणि एकदम पाण्यासारखी पण उसळ नको आहे. थिकनेस थोडा हवा आहे त्याच्यामध्ये. हे बघा झाली आहे आपली उसळ तयार खाण्यासाठी. आपण चणे चांगले जर शिजून घेतले ना, उसळीला अजिबात टाईम लागत नाही. 1-2 उकळीमध्ये उसळ ही तयार होते. हे बघा आता झालेले आहे परफेक्ट आपली ही चणा उसळ, गरमागरम. वा वा वा, काय मस्त झाले, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलंय. खूप माझी आवडीची उसळ आहे, मटकीची, चण्याची, खूप भारी लागते खायला. हे बघा किती छान चणे असे शिजून निघलेत आणि रस्सा इतका झणझणीत झालेला आहे. तिखट चांगलं वापरले मी, तुम्ही कमी वापरा मात्र, आवडत नसेल जास्त तिखट तर. मस्त झाली बघा गरमागरम उसळ. आपण याला आता प्लेटमध्ये सर्व करूया आणि अशी ही थंडगार वातावरणामध्ये तुम्ही अशी गरमागरम चणा उसळ नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही पाहू शकता हे प्लेट केलेलं आहे मी तयार आणि गरमागरम राईससुद्धा बनवून ठेवलेला आहे. असं जेवण म्हणजेच बेत नक्की ट्राय करा. काही भाजीला सुचलं नाही, कंटाळा आला मसाला वाटण वगैरे करायचं, सिंपल चण्याची ही काळ्या चण्याची उसळ करून बघा. भाकर घ्या ज्वारीची आणि मस्त चुरून खा, इतकी भारी लागते. कांदा, लिंबू जे पण आवडेल त्या घ्या. आता मी गरमागरम भातावर घेते बघा. भातावर ना ह्या उसळीची ना एक वेगळीच मजा आहे खाण्याची. हे बघा असं गरमागरम भात आणि गरमागरम ही चण्याची उसळ अप्रतिम लागते. झणझणीत बनवलेले आहे, म्हणजे खाता क्षणी मला जो ह्याचा स्पायसीपणा जाणवला ना, चवदार अप्रतिम लागतो खरंच. सोबत कांदा लिंबू घेतलं नाही, पण सगळं घेऊन खायचं, भाकर घ्यायची आणि असं ह्याचा आस्वाद घ्यायचा, पोट भरून मनसोक्त जेवायचं. बाहेरचे पिझ्झा वगैरे खाण्यापेक्षा असं गावरान आणि घरातलं जेवण वेगळंच असतं. तर नक्की ट्राय करून बघा. अशी सिंपल पण मस्त अशी उसळ झालेली आहे. भेटते मी तुम्हाला पुढची